मेनोपॉज अवेअरनेस ही एक ॲक्टिव्हिटी पण आहे आणि एक सामाजिक चळवळसुद्धा आहे. कारण मेनोपॉजच्या काळामधली स्त्री ही जरी ह्या ॲक्टिव्हिटीचा केंद्रबिंदू असली तरी तिच्या मेनोपॉजच्या काळामध्ये तिला येणारे शारीरिक आणि मानसिक स्थित्यंतर याचा परिणाम तिच्या शरीरावर तर होतोच, पण मानसिक स्वास्थ्याचा परिणाम तिच्यावर जसा होतो तसाच घरातल्या इतर कुटुंबियांवरती आणि पर्यायाने समाजावर सुद्धा होतो. आपल्याकडे वयात आलेल्या मुलींसाठी आजकाल शाळेमध्ये मार्गदर्शन केलं जातं. ही ॲक्च्युली रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपची सुरुवात आहे, पण रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप ज्या वेळेला संपतं अर्थात मेनोपॉजच्या काळामध्ये जे काही बदल होतात त्याचे परिणाम किती गंभीर आहेत आणि त्याचे परिणाम कोणकोणते आहेत हे आजपर्यंत कोणाला माहीत नाही आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की ही ॲक्टिव्हिटी करणं खूप गरजेचं आहे. यासाठीच मी दर आठवड्याला एक फ्री ऑनलाईन वेबिनार घेत असते. या आठवड्याचा वेबिनार आहे 31 ऑक्टोबरला रात्री 9 ते 10:30 90 मिनिटांचा. तर जॉईन करायला विसरू नका. खाली लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती जॉईन करा आणि 9 वाजता भेटूया 31 ऑक्टोबरला स्मार्ट मेनोपॉज या चळवळीमध्ये. धन्यवाद.